तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतो, उगाच त्या सोशल मीडियावर राहू नका आणि आपलं आयुष्य सोशल या शब्द एवढा लहान करू नका. काय ते मोबाईलवर आपण काय उभं बघतो? शी सर, काही काय हो, सोशल मीडियावर आपण काय ते उभं बघतो सर? रील्स रील्स. हा, रील्स. दॅट्स व्हाय आय लव्ह यू. सर, माझी गर्लफ्रेंड आहे. ॲज अन एम्प्लॉई आय लव्ह यू. लव्ह यू टू. शट अप. पुन्हा वर्किंग हार्स मध्ये रील बनवू नका, कळलं? यू मे लिव्ह नाव. आणि त्या छोटूसाला पाठवा. सर, छोटू से. मला नका शिकवू, पाठवा त्याला. स्वीटी, हेलो, आज ऑफिस क्यों नहीं आई? तबीयत खराब है? तुमने मुझे पहले क्यों नहीं बताया? मैं आ जाता ना. एक काम करो, अभी पहले ना डॉक्टर के पास जाओ. जल्दी जाओ. मैं कम इन सर? हाँ जाओ. आप आओ, आप आओ. नहीं, आप डॉक्टर के पास जाओ. आप आओ, म्हणजे तुम्ही या. या. हे आपलं ते करा. काय? हो, असं काय करताय ते करा. शी. हो. अच्छा, बसा. हा, बसा. हे बघा अंकुर छोटासा. सर, अंकुर छोटू से. हा, अंकुर छोटूसे. मी आतापर्यंत तुमच्या सगळ्या चुकांना इग्नोर करत आलो, पण जोपर्यंत मी स्वतःच्या ह्याने करत नाही ना. शी सर. अहो, ह्याने म्हणजे आपण जे करतो ना. पण काय केलं सर? हो, असं काय करताय छोटासा? छोटू से. हा, छोटूसे. हो, आपण कशाने वाचतो? कसा असे वाचतो आपण? सर, थोडा प्रॉपर ऍक्ट करा ना गेस करायला, नंतर मी नाही खेळणार. जा. हो, आपण काही ते खेळायला आलोय का? आणि तुम्हाला माहितीये ना माझा शब्द विसरायचा प्रॉब्लेम आहे ते. आपण काही ते दमशरच खेळतोय. अहो, ह्याच्या मागे काय आहे? दोघे. काय म्हणजे हे दोन डोळे. हा, डोळे. जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना तोपर्यंत मी काय मानत नाही. आता मला खरं सांगा, तुम्ही ऑफिस आवर्स मध्ये रील शूट करता की नाही? हा, हो सर. का तुम्हाला काम कमी पडतंय का छोटूसा जे तुम्ही हे रील बनवताय? सर, छोटू से. भावना समजा. काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून? हा, काय मिळतं रील करून? सर, मला रील बनवून ते मिळतं ना जे तुम्ही माझ्यावर करत नाही. काय? प्रेम. हो, काय बोलताय? करता नाही. हो, शिट, काय करताय? सर, मला रील बनवून लोकांचं प्रेम मिळतं आणि मला आवडतं रील करायला. आणि ऑफिसच्या टार्गेटचं काय? करता वेळ कम्प्लीट? ते राहून जातं सर. हो का? ओके, तुम्ही गेले 8 वर्ष आपल्या कंपनीमध्ये काम करताय, तुम्हाला मंथली सॅलरी पण चांगली आहे. मग तुम्ही कधी वळला त्या रील्स कडे? लॉकडाऊन मध्ये. वाटलेलंच. कसं काय? कारण कंट्रीचं पॉप्युलेशन आणि अकाउंटचे फॉलोअर्स लॉकडाऊन मध्येच वाढले. ओके, किती फॉलोअर्स आहेत तुमचे? 340. ठीक आहे, गुड. असा काय कंटेंट आहे तुमचा? हे बघा सर, मी ट्रेंडिंग सॉंग्स वरती लिपसिंगच्या व्हिडिओज करतो, जसं की एक नंबर. बस, कंटिन्यू. आणि गेट रेडी विथ मीच्या व्हिडिओ पण करतो. त्याचा ट्रेंड चाललाय आता, पण जो नवा ट्रेंड येईल त्याच्यावरती व्हिडिओ करतो, त्याच्याने फॉलोअर्स वाढतात. ओके, सगळं ठीक आहे, पण तुम्ही तर ट्रेंडनुसार चालणारे माणसं. ट्रेंड सारखी एकदाच संपाल. कन्सिस्टन्सी ठेवली ना तर हे सगळं नाही, आणि स्वतःला अपडेट करत राहायचं. पण क्रिएटर्स तर आमच्या काळात असायचे, रॉ, रिअल. तुमच्यासारखे रील नाही. सर, वेळ येतो आणि जातो. आधी त्यांची वेळ होती, आता आमची वेळ. पण हे सगळं तर तुम्ही तरुण आहात तोपर्यंतच करू शकता. म्हातारे झाल्यावर तुम्हाला आपल्या कंपनीची गरजच लागणार आहे.
रोलिंग पेमेंटसाठी? नाही लागणार, कारण आता फिल्टर्स आले, आम्ही फिल्टर्स वापरू. खऱ्या आयुष्यात पण सर उगाच कशाला शाब्दिक मारताय. ओके, आता मी तुम्हाला तुमचे ना लेवल दाखवतो. तुम्ही जरा तुमचं बँक अकाउंट चेक करा. हे बघा, माझ्या अकाउंट मध्ये 1 करोड रुपये, ते पण सेव्हिंग्स वगैरे बाजूला काढ. माझ्या अकाउंट मध्ये सुद्धा 8 करोड रुपये आहेत, ते पण सेव्हिंग्स वगैरे बाजूला काढून. काय? हो, पण हे कसं? तुमची सॅलरी तर. सर मी मंथली रील्स करतो, ब्रँड प्रमोशन करतो, कोलॅबही करतो, त्यामुळे होऊन जातं ते. तर यामध्ये थोडं कमी आहे, त्यामुळे फक्त 8 करोड रुपये आहेत. मिस्टर अंकुर छोटूसा. छोटूसे. मिस्टर अंकुर छोटूसे, आपण तर फ्रेंड्स आहोत ना. म्हणजे एवढे बँक अकाउंट मध्ये असायला काय करावं लागेल? आता मी फेमस होईल ना. चल 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 चल